जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये घारेवाडी शिवारात 50 वर्षाचा सदाशिव कृष्णा घारे आपल्या बायकोसोबत राहत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. बायको मेल्यानंतर सदाशिव जरी घरात एकटा राहत असला तरी त्याचं मन एकटेपणा सहन करू शकत नव्हतं. आपली बायको तर मेली, आता आपलं आयुष्य असं किती दिवस टिकेल असा विचार करत असताना सदाशिवच्या मनात आलं की आपल्या अशा 50च्या वयात देखील आपल्या आयुष्यात एखादी स्त्री जर आली तर आपलं पुढील आयुष्य अगदी सुखात जाईल. आता 50शी पार केली होती तरी सदाशिवच्या मनातील शारीरिक इच्छाशक्ती त्याला शांत बसू देत नव्हती. त्याच काळात सदाशिवची ओळख सिल्लोड येथील सविता म्हणजेच पंचफुला धनाजी करताडे या 43 वर्षीय स्त्रीसोबत झाली. तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही चांगली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना सदाशिवसोबत सविताचा चांगला परिचय झाल्यामुळे त्यांच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली होती. सदाशिवला देखील आता सविता भेटल्यामुळे त्यालाही तिचा आधार वाटू लागला. कारण आता बायकोचा मृत्यू होऊन 3-4 वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. आता देवदेव करायची वेळ होती, पण मनात मात्र सविता येत होती. सविता ही सदाशिवच्या आयुष्यात आल्यावर ती आता सदाशिवसोबत नेहमी संपर्क करू लागली होती. सविताच्या घरातील परिस्थिती जरी चांगली असली तरीही सदाशिव हा सविताच्या मनात घर करून बसला होता. तिचं शरीर अतृप्त होतं, म्हणून सदाशिवसोबत आपला संसार बसवण्याचा विचार सविता करू लागली आणि म्हणूनच तिने सदाशिवसोबत जास्त संपर्क वाढवला. सदाशिवला देखील बायको नसल्यामुळे सविता आवडायला लागली होती. आपल्या म्हातारपणाच्या या वयात आपल्याला सवितासारखी सुंदर स्त्री भेटली म्हणून आपलं पुढचं आयुष्य आता चांगलं होईल असा विचार सदाशिवच्या मनात घोळत होता. असेच काही दिवसांचा कालावधी निघून गेला आणि या दिवसांमध्येच सदाशिव आणि सविता यांची जवळीक देखील खूप वाढली. सविता सदाशिवला भेटण्यासाठी त्याच्या गावाकडे यायची तर कधी हा तिला भेटायला जायचा. एकमेकांची शरीराची ओढ एकमेकांना लागली होती. सविता येताना अशा वेळेला भेटायला येत होती की तिला मुक्कामी सदाशिवच्या घरी थांबण्याशिवाय पर्याय नसायचा. तिच्या मनात जे काही सुरू होतं त्यासाठी ती हे सगळं मुद्दामून करत होती. त्यामुळे सदाशिवच्या घरी आल्यानंतर रात्री सदाशिव आणि सविता हे दोघेच घरी असायचे आणि त्यांच्यामध्ये सगळं काही घडायचं. नेहमी सविता सदाशिवच्या घरी मुक्कामी यायला लागली होती. गावातील लोकांना देखील आता सविता ही सदाशिवच्या घरी नेहमी येते असे माहीत झाले होते. त्यामुळे सदाशिवने दुसरी बायको केली अशी बातमी त्यांच्या पूर्ण गावात पसरली होती. सदाशिवनं म्हातारपणात असे उद्योग करायला नको होते असे गावातील काही वयस्कर लोक म्हणत होते. परंतु सदाशिवने सवितासोबत अजून लग्न केलं नव्हतं. फक्त दोघांची ओळख अतिशय जवळची झाली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते. गावात सदाशिव आणि सविता यांच्या दोघांच्याही नावाची बोलती सुरू झाली होती. एक दिवस सविता रात्री सदाशिवच्या घरी आली. दोघांनीही रात्री जेवण केलं. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जे काही होतं ते फक्त एकमेकांच्या मनातच सुरू होतं. मध्यरात्रीच्या सुमारास सदाशिवला काही झोप येत नव्हती. त्यामुळे त्याने सविताचा आधार घेतला. सविताच्या अंगावर सदाशिवचा हात पडला आणि त्यामुळे सविता लगेच जागी झाली. जो स्पर्श सविता अनेक दिवसापासून विसरली होती तो स्पर्श सदाशिवने सविताला केला होता. एकमेकांना एकमेकांची गरज होती म्हणून काही वेळात त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. सविताला जे हवं होतं ते तिच्या मनासारखं घडू लागलं होतं. एवढे दिवस फक्त बोलणारा सदाशिव आता तिच्या पूर्णपणे जवळ आला होता. तिला शरीर सुख देत होता. त्यामुळे सविता त्याला काही बोलली नाही. सकाळी जेव्हा सविता उठली तेव्हा सदाशिवने जे काही आपल्यामध्ये झालं ते कुणालाही सांगू नको अशी ताकीद दिली. पण सविताला सदाशिव हवा होता, पण दोघंही तसं एकमेकांना स्पष्ट बोलत नव्हते. सविताला सदाशिवसोबत आपला संसार थाटायचा होता. दोघांच्याही अशा संबंधाची सविता अनेक दिवसांपासून वाट पाहत होती. ते संबंध आता दोघांचेही रात्री चालू झाले होते. त्यामुळे सदाशिववर आपला आता पूर्ण हक्क आहे असं सांगण्यासाठी सविता पूर्णपणे तयार होती. आता सदाशिव कधीच आपल्याला सोडणार नाही आणि जरी आपल्याला सोडले तरी त्याचे वाईट परिणाम सदाशिवला भोगावे लागतील अशा पद्धतीने सविता प्लॅनिंग करत होती.
ती प्लॅनिंग पूर्णपणे यशस्वी झाली होती. सविताच्या मनात जे काही आहे ते सदाशिवच्या लक्षात आले नाही. सविता ही आपल्या नात्यातील आहे, आपल्याला ती मदत करते, एवढेच फक्त सदाशिव आपल्या मनात विचार करून होता. एक वर्षभर दोघांचेही असे अनैतिक संबंध चोरून लपून प्रस्थापित होत होते. पण एका वर्षानंतर सविताने आपला प्लॅन सत्यामध्ये उतरायला सुरुवात केली. सविताने सदाशिवसोबत बोलताना, तुम्हाला माझी आवश्यकता आहे आणि मला सुद्धा तुमची खूप गरज आहे. त्यामुळे आपल्या गावातील लोक आपल्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण दोघांनीही लग्न केले तर आपलं सगळं काही सुरळीत होईल आणि हे लोक जे बोलत आहे ते लोक आपल्याला नाव ठेवणार नाही, त्यांचे तोंड बंद होतील, असे सविता सदाशिवला म्हणत होती. परंतु सदाशिवने 50च्या वयात लग्न करण्यासाठी सविताला नकार दिला. कारण 50 पार झालेल्या व्यक्तीने जर लग्न केलं तर लोक काय म्हणतील, हा समाज काय म्हणेल, असे स्पष्टपणे सदाशिव सविताला म्हणाला. यावेळी सविता देखील स्पष्टपणे सदाशिवला म्हणाली, रात्री मात्र तुम्ही काही म्हातारे वाटत नाही. संबंध करताना तुम्हाला खूप जास्त तरुणपण येत असतं. मग लग्न करण्यासाठी तुमचं म्हातारपण का आडवं येत आहे? लग्न करायला तरुणपण का आठवत आहे? असा वाद घालायला सविताने सुरू केली. आता मात्र सदाशिवला जास्त टेन्शन यायला लागलं. कारण सविता मात्र आपल्याला आता सोडणार नाही याची खात्री त्याला पूर्णपणे पटली होती. त्यामुळे सदाशिवने तेवढ्यापुरतं सविताला समजावलं, ठीक आहे लग्न तर करू, पण आपण ते नंतर बघू. परंतु याची चर्चा गावभर करत फिरू नको, असे प्रेमात सदाशिवने तिला समजावलं. असाच काही दिवसांचा कालावधी निघून गेला. नोव्हेंबरचा महिना आला. दिवाळीचे दिवस नुकतेच संपले होते. लग्न समारंभ सुरू झाले होते. त्याचवेळी सविताला रीतिरिवाजाप्रमाणे सदाशिवसोबत लग्न करायचे होते. परंतु सदाशिवच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्याला सवितासोबत या वयात लग्न करायचे नव्हते. त्याला फक्त तिच्याकडून शरीर सुख हवं होतं. दोघातील अनैतिक संबंध त्याला बाहेर देखील समजू द्यायचे नव्हते. त्यातले त्यात या वयात लग्न केल्यावर लोक काय म्हणतील या विचाराने त्यानं डोक्यात वेगळाच प्लॅन शिजवला. त्याने एक दिवस सविताला घारेवाडी शिवारातील शेतामध्ये बोलून घेतलं. तेव्हा नुकतेच कपाशीचे दिवस सुरू होते. त्यामुळे त्या मोठ्या कपाशीमध्ये आतमध्ये काय सुरू आहे हे बाहेरच्या लोकांना दिसणं जरा अवघड होतं. याचाच फायदा घेत सदाशिवनं सविता शेतात येतात रामदास गवंडेच्या कपाशीच्या शेतात जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर सविताला तिची साडी काढायला सांगितली. तिच्या मनात मात्र शरीर सुखाची ओढ लागली होती. सविताने डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला होता, म्हणून आपली साडी सोडून तिने त्याच्या हातात दिली. सदाशिवने लगेच तिला खाली जमिनीवर पाडलं. सविता मात्र वेगळ्याच मूडमध्ये होती. वासनेची भावना तिच्या मनात होती. परंतु सदाशिव मात्र डोक्यात वेगळाच विचार घेऊन आला होता. त्यानं हातातील साडीने लगेचच सविताचा गळा आवळला. लग्नाचा तगादा लावते ना तर हे मर, असे म्हणत तो श्वास रोखून काही वेळातच सविताचा मृत्यू झाला. सदाशिवनं सविता मृत्युमुखी झालेली पाहून त्या ठिकाणावरून पळ काढला. 10 नोव्हेंबरच्या दरम्यान सविताचा खून करण्यात आला होता. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी काही महिला कामानिमित्ताने त्या शेतात गेल्या. तेव्हा दुर्गंधी येऊ लागल्यामुळे काही महिला त्या दिशेने गेल्या. त्यावेळी कपाशीतील समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण सविताच्या अंगावरील साडी काढली होती. तिचा मृत्यू झाला होता. गावभर गोष्ट वाड्यासारखी पसरली. पोलीस स्टेशनमध्ये देखील ही बातमी पोहोचली. त्यामुळे लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह घेऊन त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांना प्रश्न पडला होता की सविताचा खून नेमका कुणी केला. गावातील सगळ्या लोकांना सदाशिवसोबत सविता राहत असल्याचं माहिती होतं, म्हणून पोलिसांनी सदाशिवला लगेच ताब्यात घेतलं. त्यामुळे सदाशिवने सविता लग्नाचा तगादा लावत असल्याने त्यामुळेच मी तिचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली. परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं त्याचवेळी दोघांनीही दोघांच्या वयाचा विचार केला असता तर अशी वेळ आली नसती. असे अनैतिक संबंध ठेवण्यापेक्षा जर सदाशिवने तिच्यासोबत लग्न केलं असतं ते चांगलं झालं असतं. तुमचं वय आणि तुमची वेळ कधी सांगून येईल हे सांगता येत नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.